हरी मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. आम्ही एकदा अशाच एका आश्रमामध्ये पोहोचलो होतो. तिथे मुक्कामाला जागा मिळाल्यावर आमची पथारी वगैरे अंथरूण झाल्यानंतर भोजन प्रसारीचं निमंत्रण मिळालं आणि भोजनानंतर इतरही बरेच यात्रेकरू जे आमच्या आधी तिथं पोहोचलेले होते असं दिसलं. त्यानंतर तेथील महाराजांसमोर आम्ही बरेच जण सत्संगासाठी बसलो. ते एका बाजेवर म्हणजे खाटल्यावर बसलेले होते. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या एका मंगल कार्यानिमित्त होणाऱ्या भंडाऱ्याच्या तयारीसाठी म्हणून भाजी निवडत बसले होते. उंचीपुरी शरीरयष्टी होती त्यांची, स्वरही भारदस्तच होता. आमच्या आणि त्यांच्यामध्ये थंडीपासून निवारण करण्यासाठी म्हणून एक भला मोठा लाकडाचा ओंडका जवळ ठेवला होता. त्यांच्यापुढे बसताना मी त्यांच्या समोर पण अगदी जवळच असलेल्या ठिकाणी जराशा चपळाईनं जागा पकडून बसलो. ते सांगत होते की इतक्या वर्षांच्या काळामध्ये मैयाने माझ्याकडून बराच अभ्यास करून घेतला आहे आणि तिच्याच कृपेमुळे त्यातील बरंचसं या वयातही मला मुखोद्गत आहे. तेव्हा जवळच असलेल्या सेवकाला आम्ही त्यांच्या वयाबद्दल विचारलं असता तो म्हणाला की 100च्या पुढे किती वर्ष ते आम्हालाही माहीत नाही. महाभारत, श्रीमद भागवत यासारखे हजारो श्लोकसंख्या असलेले अनेक ग्रंथ त्यांना मुखोद्गत असल्याचे कळले. पण ते ग्रंथ नुसतेच पाठ होते असे नव्हे बरं, कारण त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या शब्दोच्चारातून, त्यांच्या नजरेतूनही असंच जाणवत होतं की ते किती ज्ञानसंपन्न आहेत. हाताच्या स्पर्शानं दुसऱ्याला दिलासा देणं, त्याला प्रेमानं कुरवाळणं, अशा गोष्टी संतांनी करताना मी बघितलं, अनुभवलं होतं. पण या महाराजांकडून मला त्यांच्या नुसत्या नजरेनेच जे थोपटलं गेलं, नजरेनंच कुरवाळलं गेलं, ते काय अजब होतं बरं. अहो त्याचं काय आणि कसं वर्णन करणार, कारण या गोष्टी तर फक्त अनुभवायच्याच असतात. त्यानंतर मला त्या ग्रंथांच्या वाचनाच्या वेळी ज्या काही डिफिकल्टीज आल्या होत्या त्यांची उत्तरे मला त्यांच्या केवळ नजरेतूनच मिळाली. त्यांनी काही गूढ विषयांवर आम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरणही दिले. हे ऐकल्यावर तर आमचा त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. मी त्यांना 3 प्रश्न म्हणजे माझ्या शंका विचारू इच्छित होतो. पण मला असे वाटू लागले की माझ्या शंका ऐकून तिथे असलेली इतर मंडळी मला काय म्हणतील. एक तर अगदीच अडाणी समजतील किंवा गर्विष्ठ तरी समजतील. वेळ तर पुढे चालला होताच. त्या संभ्रमामध्ये असतानाच मी अगदी न राहून अगदी आर्ततेने मनोमनच म्हणजे माझ्या मुखावाटे एकही शब्द न उच्चारता केवळ नजरेनेच त्यांना हाक मारली आणि एका पाठोपाठ एक असे 3 प्रश्न विचारलेच. आणि चमत्कार म्हणजे त्यांनी क्षणभर थपकून का होईना पण माझ्याकडे एकटक बघत केवळ नजरेनेच माझ्या त्या 3ही प्रश्नांची उत्तरे दिली सुद्धा. त्यांच्या व माझ्यामध्ये एकही शब्द उच्चारला गेला नव्हता, तरीही हे सर्व घडले. माझ्या शंकांचे तर जणू अक्षरशः बाष्पीभवन झाले की हो. माझे सर्वांग शहारले. मी त्यांची उत्तरे ऐकून, खरं म्हणजे बघून अतिशय प्रसन्न झालो. त्या क्षणापासूनच त्यांच्या त्या उत्तरांमध्ये उपदेश मी माझ्या आचरणात आणायला सुरुवातही केली. ती घटना काही अद्भुतच होती. जणू काही हाच प्रसंग माझ्या वाट्याला यायचा होता आणि म्हणूनच आमच्या बरोबरच्या इतर सगळ्या परिक्रमावासींना आधीच्या आश्रमात मुक्कामासाठी नियतीने रोखून धरले होते. नर्मदा परिक्रमेत हे असंही घडतं हे अनुभवून आमचा उत्साह आणखीनच वाढला की हो.
असेच प्रसंग आणखीही काही वेळा घडले. अमरकंटकला दुर्गाधारा येथे जी काही धार आहे तो तर तेथील पर्वताचा सर्वात वरचा भाग आहे असं वाटतं, कारण त्याच्याही वर काही दिसत नाही, अगदी झाडं दिसत नाहीत. मग तिथे पाणी येतं कुठून? त्या पाण्याला सप्लाय होण्यासाठी पाऊसही नाही आणि कुठे बर्फ वितळून त्याचे पाणी होत आहे असंही नाही. तर त्या धारेला पाण्याचा सप्लाय होतो तरी कुठून, असा प्रश्न माझ्या मनात उद्भवलेला पाहून, म्हणजे त्या महात्म्यांना तो प्रश्न मी माझ्या वाणीने उच्चारून विचारलाही नसताना माझ्याकडे अगदी हसून बघून ते मला म्हणाले, म्हणजेच त्यांनी माझ्या मनातील तो प्रश्न जणू काही वाचला होता आणि ते हसतच म्हणाले की अहो, या पाण्याच्या सोर्ससाठी काही तुम्ही विचार करू नका. येथे कोट्यवधी वर्षे ज्यांनी ज्यांनी तपश्चर्या केली आहे त्यांच्या तपश्चर्येच्या बळावर असे अनेक चमत्कार या अमरकंटक पर्वताच्या परिसरामध्ये झालेले तुम्हाला दिसतील. तेव्हा त्याबद्दल आश्चर्य व्यक्त न करत बसता त्या ठिकाणी जाऊन आपण त्या त्या ठिकाणी असलेल्या देवतेला नतमस्तक होणं एवढंच काम करा. बाकी कशाचाही काहीही विचार करू नका आणि भगवन नामस्मरणाचा तसेच चिंतनाचा हा जो तुमचा परिपाठ आहे तो मात्र चालू ठेवा, त्यात खंड पडू देऊ नका. आता मात्र मी अक्षरशः उडालो आश्चर्याने, कारण मी त्यांना माझ्या भगवन नामस्मरणाच्या आवडीबद्दल एका अक्षरानेही बोललो नव्हतो. पुढे आणखी एक शिवलिंग असं दिसलं की ज्याच्याबद्दल तिथे अशी माहिती लिहिली आहे की त्याची उंची आणि वजन किती आहे ते. आता तिथे त्या उंचीवर जिन्याने जाऊन वरच भरून ठेवलेल्या पाणी इत्यादी सुविधांबद्दल त्या सुविधा वापरून ओम नमः शिवाय असे उच्चारून त्या शिवलिंगावर तेथेच उपलब्ध करून ठेवलेल्या जनाने अभिषेक करणे किंवा शिवमेमन वगैरे इत्यादी स्तोत्र पठण करणे हेच जास्त महत्त्वाचं नाही का? उगाच तिथे फोटोमध्ये वेगवेगळ्या अँगलने आपले फोटो काढण्यात काय अर्थ आहे? कारण त्या तीर्थक्षेत्राच्या इतक्या जवळ जाऊनही तेथील ऊर्जा ग्रहणाच्या बाबतीत जर आपण उदासीन असलो तर खरोखरच गाईच्या सडांमधून जे दूध मिळते त्या दुधाचा आस्वाद घेण्याऐवजी त्या सडाच्या बाहेर चिकटून बसलेल्या गोचिडासारखं होईल. तसं होऊ द्यायचं नसतं हो. तर त्या दुधाचा आस्वाद घेणारे गोपबालक व्हायचं असतं, त्या दुधाचा आस्वाद घेणारे भक्त व्हायचं असतं. त्या गोचिडाच्या वाट्याला मात्र सडाच्या इतक्या जवळ असूनही फक्त सडातील रक्तच येत असतं. असं आपण कधीही होऊ नाही दिलं पाहिजे. अशा निरनिळ्या स्थानांमधील ऊर्जा ग्रहणासाठी आटोकाट प्रयत्न करीत राहायला पाहिजे. आणि अशा अनेक प्रकारे अनेक वेळेला आम्हाला ऊर्जा ग्रहणाची संधी मिळतच गेली. आणखी असा एक मुद्दा आहे की मला काही लोकांनी असं विचारलं होतं की नर्मदा परिक्रमा करताना तुम्हाला कोणाची सोबत होती का? किती लोकांचा ग्रुप असायचा तुमचा? तुमच्या सर्वांचं आपसात काय बोलणं व्हायचं? कोणते विषय असायचे बोलताना? त्यावेळी मी त्यांना सांगितलं की या नर्मदा परिक्रमेमध्ये असं काही अपेक्षितच नसतं. ग्रुपने जाण्यासारखी ही काही कधी सहल नव्हे. आम्ही दोघे म्हणजे पती पत्नी जरी बरोबर असताना यात्रेची वाटचाल करत असू तरी आमच्यामध्येही 15-20 फुटाचे अंतर असायचे आणि आम्ही दोघेही आपापल्या नामस्मरणामध्ये व्यग्र असायचो. नदी किनाऱ्याने जाताना आम्हाला बऱ्याच वेळा असं जाणवलं की आपली नजर पोहोचेपर्यंत आपल्या मागे आणि पुढेही कोणीही मनुष्य दिसत नाही. पण तरीही आम्हालाच काय, पण कोणत्याही परिक्रमावासीला कधीही कशाचीही भीती वाटत नाही असं दिसतं. काही परिचितांनी त्या प्रकारच्या भीतीबद्दल आम्हाला विचारलं देखील. त्यावेळी आम्ही त्यांना असं म्हणालो की भीती कशाला वाटायला पाहिजे? उलट भगवंतांच्या कृपेने ही इतकी मोठी संधी आम्हाला मिळाली होती की दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचे दर्शन होऊन आपले चित्त विचलित होऊ नये अशीच ती खास रचना मैयाने केली होती ना. कारण अपरिचित अशी व्यक्ती जरी दिसली तरी काहीतरी कोणती तरी इम्प्रेशन्स आपल्या मनात तयार होतातच, अगदी त्या व्यक्तीच्या नुसत्या दिसण्यामुळे सुद्धा, बोललो नाही तरी. तर अशी सुद्धा वेळ आमच्याने मैयावर बऱ्याच वेळा येऊ दिली नव्हती. अतिशय एकाग्र चित्ताने आम्ही जे काही भगवन नामस्मरण करत होतो, जे काही चिंतन करत होतो की त्या अफाट एकमेव अशा शक्तीचाच मी भाग आहे, मी म्हणजे केवळ हे शरीर नव्हे, या विचाराची पुन्हा आवृत्ती करण्यासाठी आम्हाला खूप मनशांती मिळत होती. कुठलाही डिस्टर्ब नव्हता, खूप एकांत होता आणि खूप वेळ सुद्धा मिळत होता. मग अशी परिस्थिती असताना मी कशाला कोणाच्या सोबतीची लालसा करू?
खरं तर इतर कुठल्या व्यक्तीची तर सोडाच, पण विचारांचीही सोबत नको नको आणि नकोच. हरिओम. नर्मदे हर. नर्मदे हर.